टाकले आणि आपण बटाटे घेतोय. आपण बटाटे घेतले, त्याला मधनं आपण थोडासा काप द्यायचा आणि मग आपण हे बटाटे शिजायला टाकायचे. म्हणजे कधी कधी मधनं बटाटा कच्चा राहतो, असं आपण याला काप देऊन ठेवला की आपला बटाटा छान शिजतो. आपण आता याला 3 शिट्ट्या घेऊन बटाटे शिजवून घेऊ. आपण मीडियम गॅसवर याच्या 3 शिट्ट्या करून. आता आपल्या 3 शिट्ट्या झाल्या, कुकरची वाफही गेली आहे, तुम्ही बघू शकता. आपले बटाटे पण शिजलेत. आपल्याला बटाटे जास्त गाळ नाही करायचे, आपल्याला हे असे करून घ्यायचे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ आणि याचे साल काढून घेऊ. आपले बटाटे गरम असतानाच आपण याला स्मॅश करून घ्यायचं आणि याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. मग आपण याचा मसाला तयार करू. कारण की आपण गरम गरम बटाट्याचा मसाला जर तयार केला तर त्याला पाणी सुटू शकते आणि मग आपले वडे पाहिजे तसे छान होणार नाहीत. आता आपण याला थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण बाकीचे आपल्या भाजीची आणि बेसन पिठाची तयारी करू. आपण बॅटर तयार करण्यासाठी 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. जर तुम्ही छोट्या वाटीनं मोजत असले तर हे साधारण 1.5 वाटी एवढं बेसन पीठ आहे. त्यात आपण अगदी 1 चिमूट एवढा सोडा टाकत आहे. त्यात आपण धने जिरे पूड टाकून घेऊ. थोडीशी आपल्याला हळदी टाकायची आहे, कारण की आपण सोडा टाकलेला आहे त्यामुळे आपण हळद जास्त त्यात टाकायची नाही. आणि चवीनुसार आपण त्यात मीठ ॲड करू. थोडंसं आपण 1 चमचा एवढं त्यात तेल टाकणार आहे, म्हणजे आपलं पीठ छान फुगेल आणि आपले वडेही खूप छान होतील. आता आपण पाण्याने हे बॅटर व्यवस्थित भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकत आपण यातले गाठी मोडायच्यात आणि हे बॅटर छान भिजवून घ्यायचं. आपण एकदम पाणी टाकलं तर गाठी होतील आणि आपल्याला कन्सिस्टन्सी जी पाहिजे तीही मिळणार नाही. त्यामुळे आपण यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपलं बॅटर भिजवून घ्यायचं. आपलं बेसन पिठाचं बॅटर आपण भिजवून घेतलं आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवू आणि हे मुरायला ठेवू. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. भाजी करण्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता, कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, ते गरम करून घ्यायचं. त्यात आपण थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरं आपलं छान फ्राय झालं तर आपण कांदा टाकायचा. कांदा छान फ्राय करून घ्यायचा, म्हणजे आता पूर्ण कच्चेपणा आपला जाऊ द्यायचा कांद्याचा, म्हणजे आपल्याला वड्यांची छान टेस्ट येते. आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते आपण यात टाकू आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे ती आपण 1 चमचा यात ॲड करायची. मसाले छान फ्राय झाले की आपण त्यात थोडासा हिंग टाकायचा. बटाटा वातळ असतो त्यामुळे आपण थोडासा हिंग टाकला तर आपल्याला बटाटे वड्याचा त्रास नाही होणार. त्यात आपण थोडंसं लाल तिखट टाकायचं, हळदी टाकायची आणि धने जिरे पूड आपण त्यात टाकणार आहे. लाल तिखट आपण थोडंसं टाकलं कारण की आपण हिरवी मिरचीचं खरडाही आपण त्यात टाकलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. शिजवून घ्यायची भाजी परतून म्हणजे आपली भाजीला छान चव येते. आपले वडेही छान खमंग असे लागतात. तुम्ही या पद्धतीने वडे नक्की करून पहा, खूप छान चव येते. आता आपली भाजी 5 मिनिटं आपण छान त्याला वाफ आणली. गॅस बंद करू आणि ही एका डिशमध्ये काढून घेऊ. याच्यावर मस्त आपण
पुदिना बारीक कट केलेला आहे आणि तो याच्यात टाकलेला आहे. आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपली भाजी आता व्यवस्थित मिक्स केली की आपण याचे साधारण आपल्याला आलू वडे जसे करायचे आहेत त्या पद्धतीचे आपण असे गोळे तयार करून घ्यायचे. एकीकडे आपण कढईत तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आपले असे आपण बटाट्याची भाजीपासून असे छान गोळे तयार करून घेतलेले. आपलं तेलही आता तापलेलं आहे. आपण हा असा बेसन पिठात डीप करून घ्यायचा. त्याला छान बेसन पिठाची कोटिंग करून घ्यायची आणि आपल्या तेलात सोडून द्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान आपला गरगरीत असा बटाटे वडा तयार होतो. गॅस लहान ठेवायचा आपण वडे टाकतोय तेव्हा आणि नंतर गॅस मिडियम करायचा. आपण हे टर्न करून छान दोन्हीकडनं फ्राय करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले बटाटे वडे किती छान फुलले आहेत, किती सुंदर दिसत आहेत आणि छान लाल सर्व होईपर्यंत तळून घेऊ. आपले वडे आपण काढून घेऊ आणि सर्व करू. तुम्ही बघू शकता ते किती सुंदर असे आलू वडे झालेले आहेत. अशा प्रकारे आपले मस्त असे आलू वडे तयार आहेत. ज्या पद्धतीने आज मी आलू वडे सांगितले तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुमच्या इथं सगळ्यांना फार आवडतील. आमच्या इथं तर हे सगळ्यांचे फार फेवरेट आहेत. आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.